नमस्कार, कसे आहात सर्वजण? आज आपण एक नवीन रेसिपी व्हिडिओ पाहणार आहोत. महाराष्ट्रीयन नाश्त्याचा आवडीचा प्रकार म्हणजे कांदे पोहे. कांदे पोह्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. मी सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून एका स्ट्रेनरमध्ये ते निथळीत ठेवलेले आहेत. सर्वप्रथम तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. त्यानंतर फोडणीसाठी तेल तापल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मोहरी, जिरं, त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. त्यानंतर फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. या स्टेजला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. मिठामुळे फोडणी व्यवस्थित परतली जाते, कांदा व्यवस्थित परतला जातो. त्यानंतर आपण पाहू शकता स्ट्रेनरमधले पोहे किती सुटसुटीत झालेले आहेत. हे फोडणीला घालण्याच्या आधी स्ट्रेनरमध्ये पोहे हाताने सुटसुटीत करून घ्यायचे आहेत, कारण की एकदम आपण जर जसंच्या तसं टाकलं तर पोह्याचा गठ्ठा होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण हळद टाकून मग त्यावर सुटसुटीत केलेले पोहे टाकायचे आहेत. त्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मी या स्टेजला टाकलेली आहे. साखर मी अतिशय कमी टाकलेली आहे. साखरेमुळे पोह्याला एक अतिशय छान चव येते. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाका, परंतु छान लागतात पोहे. त्यानंतर या स्टेजला पोहे थोडेसे कोरडे झालेले असतात, म्हणून थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे. अशाने पोह्याचा घास खाताना लागत नाही. त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून पोहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे घालून आपण पोह्यांमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता की पोहे किती सुटसुटीत झालेले आहेत. या स्टेज जर आपण फॉलो केल्या तर नक्की आपले पोहे खूप सुटसुटीत आणि छान होतील, चवीलाही छान होतील. आपण पाहू शकता की पोहे किती छान सुंदर झाले आहेत आणि कलरही सुंदर आलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये ओलं किंवा सुकं खोबरं गार्निशिंगला टाकून आपण सर्व करू शकता. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.